नमस्कार. श्री गणेश पुराण सत्र चौथे उपासना खंड अध्याय 38 ते 47. त्रिपुरासुराची कथा. भृगु ऋषी सोमकांतास पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, हे राजा, श्री गणेशाच्या कृपेने गुस्समदाची पुढे थोर कीर्ती झाली. त्याला मंत्रद्रष्टा ऋषी म्हणून मान्यता मिळाली. एके दिवशी त्याला जोराची शिंक आली. तिच्या आवाजाने भूमी थरथरली, नभोमंडळ दणाणले. त्या शिंकेतून एक तेजस्वी बालक प्रकट झाला. त्याला पाहून गुत्समदास मोठे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, बालका, तू कोण आहेस? तो म्हणाला, हे मुने, आपण सर्वज्ञ असूनही असे का विचारता? तुमच्या शिंकेतून मी आत्ताच जन्माला आलो आहे. मी तुमचाच पुत्र आहे. मोठ्या झाल्यावर मी प्रचंड पराक्रम करणार आहे. बालकाचे ते बोलणे ऐकून गुत्समद थक्कच झाला. त्याला आपल्या मातेच्या मुकुंदेच्या सापाचे स्मरण झाले. हा पुत्र दुष्ट व क्रूर तर नसेल या कुशंकेने त्याच्या मनात घर केले. तो भयभीत झाला, अस्वस्थ झाला. त्याने स्वतःची समजूत घातली, हा पुत्र आपल्याला लाभलेला आहे. आपण त्याच्यावर चांगलेच संस्कार करायचे, असा त्याने मनोमन निश्चय केला. त्या पुत्राला त्याने गणेश भक्तीचे महात्म्य सांगितले. त्याला गणानान्त्वाम या गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ आज्ञेने त्या बालकाने मंत्रानुष्ठानास सुरुवात केली. त्याने 5000 वर्षे तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने तो अत्यंत तेजस्वी दिसू लागला. ही त्याची खडतर साधना पाहून गणपती अतिशय प्रसन्न झाला. त्याने गुत्समदाच्या पुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाला, बाळ, तू महान तपस्वी आहेस. तुझा भक्तिभाव आणि उपासनेवरचे श्रद्धा पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे. तेव्हा तो म्हणाला, हे परमश्रेष्ठी, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो. तू महासमर्थ आणि सर्व शक्तिमान आहेस. तुला नमस्कार असो. तुझ्या मनात काही द्यायचेच असेल तर चराचर सृष्टीसहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझे प्रभुत्व राहील असे वरदान दे. देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, विद्याधर, गंधर्व, ऋषीमुनी आणि समस्त प्राणीमात्रांनी माझ्या आज्ञेत राहावे. इंद्र, वरुण, यम, कुबेर आदी लोकपालांनी माझी सेवा करावी. माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. मला सर्व प्रकारचे भोग व अतुलनीय ऐश्वर प्राप्त व्हावे. अंती तुझ्या कृपेने माझा उद्धार व्हावा. गणपतीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. तो पुढे म्हणाला, वत्सा, एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुपयाचे अशी 3 पुरे विमाने तुला प्राप्त होतील. त्यामुळे तू सर्वांना अजिंक्य होशील. शंकराशिवाय कोणीही तुझा पराभव करू शकणार नाही. या 3 पुरांमुळे तू त्रिपुर नावाने विख्यात होशील. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या अंतसमयी शंकर ही 3ही पुरे एकाच बाणाने नष्ट करतील. शिवाकडून मरण आल्यावर तू मुक्त होशील. त्रिपुराला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावला. बंगाल प्रांतातील त्या पवित्र तपोभूमीत त्रिपुराने सुंदर गणेश मंदिर बांधले. तेथे गणेशपूर नावाचे नगर वसवले. त्यानंतर त्याने सैन्याची जमवाजमव केली. तो दिग्विजयास निघाला. बघता बघता त्याने संपूर्ण पृथ्वीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. भूलोकीचे सर्वश्रेष्ठ राजे त्याचे मांडलिक झाले. पुढे त्याने पाताळावर स्वारी केली. तेथेही आपली सत्ता कायम केली. मग त्याने आपल्या अतिविराट सैन्याचे 3 भाग केले. त्यापैकी एका भागावर भीमकाय आणि दुसऱ्या भागांवर वज्रद्रष्ट या 2 महाबलाढ्य सेनापतींना नियुक्त केले. भीमकाय यांच्याकडे पृथ्वीची आणि वज्रद्रष्ट याच्याकडे पाताळाची शासन व्यवस्था सोपवली. तिसरा सैन्य भाग स्वतःकडे घेऊन त्रिपुराने स्वर्गावर चढाई केली.
नंदनवनाचा प्रचंड विध्वंस करून त्यांनी इंद्राला युद्धासाठी उद्युक्त केले. उभय पक्षी युद्धास तोंड फुटले. प्रचंड रणधुमाळी माजली. वीरांच्या गर्जना, रणवाद्यांचे निनाद, आव्हाने प्रति आव्हाने, शस्त्रास्त्रांचा खणखणाट यांनी दाही दिशा व्यापून टाकल्या. निकराची लढाई झाली. देवांनी प्रखर प्रतिकार केला. त्यापुढे त्रिपुराचे सैन्य टिकले नाही. त्याची पिछेहाट पाहून त्रिपुराने इंद्रावर चढाई केली. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. तो संग्राम पाहून बलाढ्य वीरांच्या छातीत धडकी भरली. संधी मिळताच त्रिपुराने खड्गाचा प्रहार करून इंद्राच्या हातातील वज्र खाली पाडले. तेच वज्र उचलून त्याने प्रचंड वेगाने ऐरावताच्या मस्तकावर आघात केला. तो भयंकर चित्कार करीत मागे मागे सरकू लागला. निशस्त्र इंद्राने त्यावरून खाली उतरून त्रिपुराशी मल्लयुद्ध आरंभले. दोघांनी निष्ठुरपणे एकमेकांच्या वर्मावर आघात करण्याचा प्रयत्न केला. त्याचे डावपेच पाहून दोन्ही पक्षातील वीर थक्क झाले. त्रिपुराने मल्लविद्येचे कौशल्य पणाला लावून इंद्राला खाली पाडले. त्याच्या पायाला धरून वेगाने गरागरा फिरवून दूर भिरकावून दिले. देवांनी त्याचा खूप शोध घेतला. तो एका पर्वताच्या कपारीत मूर्छित आढळला. देवांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. त्या आणीबाणीच्या युद्धात देवांचा दारुण पराभव झाला. त्यांनी पलायन केले आणि हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांचा आश्रय घेतला. त्रिपुराने इंद्राच्या राजधानीवर अमरावतीवर ताबा मिळवला. देवांचे सर्व अधिकार दैत्यांना देऊन तो स्वतः इंद्राच्या सिंहासनावर आरूढ झाला. स्वर्गातील अनुभव सुखांचा आस्वाद घेत तो त्रिखंडावर राज्य करू लागला. त्रिपुराचा पराक्रम विलक्षण होता. त्याच्या भीतीने देव दिवाभीताचे जिणे जगू लागले. लपून छपून कालक्रमणा करू लागले. विष्णूने क्षीरसागरात दडी मारली. ब्रह्मदेव कमळात लपला. चंड व प्रचंड हे त्रिपुराचे मानसपुत्र. त्या दोघांना त्याने वैकुंठ व सत्यलोकाचे अधिपती केले. मग त्याने कैलासावर स्वारी केली. आपल्या सर्व सामर्थ्यानिशी कैलासाला धडका दिल्या. त्या हादऱ्यांनी ब्रह्मांड हिंदकळले. पार्वती भयभीत झाली. शिवाचा गणपरिवार व्याकुळ झाला. त्रिपुराचा तो पराक्रम पाहून शंकर सुप्रसन्न झाला. त्याने त्याचे कौतुक केले. बक्षीस म्हणून कैलासच त्याच्या स्वाधीन केला. पार्वती, नंदी आणि आपल्या गणांसह तो मंदार पर्वतावर निघून गेला. भीमकाय हा त्रिपुरासुराचा सेनापती. भूलोकीची सत्ता हाती आल्यावर त्याने मोठाच उत्पात मांडला. त्याने ऋषींचे आश्रम, त्यांच्या गोशाळा, त्यांची तपस्थाने व यज्ञशाळा उद्ध्वस्त केल्या. त्यांना कारागृहात डांबून त्यांचे हाल केले. देवालये पाडली. देवभक्तांवर जरब निर्माण केली. धर्मकर्मे बंद करण्यासाठी त्याने खूपच अत्याचार केले. वज्रद्रष्टांनेही पाताळ आतंकित केला. त्याने शेष, वासुकी, तक्षक आदी सर्व श्रेष्ठ नागांना आपल्या अंकित केले. त्यांचे सर्व ऐश्वर्य, धनसंपत्ती व त्यांच्या स्त्रिया यांचे हरण करून त्यांना आपल्या स्वामीच्या सेवेसाठी पाठवून दिले. अशा प्रकारे सर्वत्र आपला अंमल प्रस्थापित करून त्रिपुरासुराने प्रदीर्घ काळ निष्कंटक राज्योपभोग घेतला. हिमालयाच्या आश्रयार्थ गेलेले इंद्रादी सर्व देव त्रिपुराच्या वधाचा उपाय शोधत होते. त्यांची दुरावस्था पाहून नारदांनी त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हे देवांनो, गणपतीच्या कृपाप्रसादाने त्रिपुरासुराला त्रिभुवनाची सत्ता प्राप्त झाली आहे. त्याने हजारो वर्षे गणपतीची एकनिष्ठेने आराधना केली. म्हणूनच त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तुम्हाला त्रिपुरासुराचा बंदोबस्त करावयाचाच असेल तर तुम्ही गजाननाला शरण जा. त्याला प्रसन्न करून घ्या. नारदांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि ते विश्वसंचारार्थ निघून गेले. नंतरच्या काळात सर्व देवांनी एकाक्षर मंत्राचा जप करून प्रदीर्घ तपश्चर्या केली. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या
गणपतीने देवकार्यासाठी स्वतःला प्रकट केले. त्याच्या दर्शनाने देवांना फारच आनंद झाला. त्यांनी 8 श्लोके संस्कृत स्तोत्राने त्याची स्तुती केली. हे स्तोत्र संकटनाशक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जो भाविक नित्य नेमाने या स्तोत्राचा प्रेमभक्तीपूर्वक पाठ करेल त्याची सर्व संकटे मी दूर करेन, असा त्या स्तोत्राला गणपतीचा आशीर्वाद आहे. देवांनी केलेल्या त्या स्तुतीने गणपतीला संतोष वाटला. देवांनी त्याला आपली व्यथा सांगितली. त्रिपुरासुराच्या जाचातून आमच्यासहित सर्व प्राणीमात्रांची तू सुटका कर, आम्ही तुला शरण आहोत, अशी विनंती केली. गणपतीने त्या सर्वांचे मधुर शब्दांनी सांत्वन केले. त्यांना धीर दिला. तो म्हणाला, भगवान शंकर त्रिपुराचा पराभव करतील. त्या संदर्भात सर्व व्यवस्था करून मी लवकरच तुम्हा सर्वांना पूर्वीचे पद व ऐश्वर्य प्राप्त करून देईन. आता निश्चिंत असा. ते आश्वासक बोलणे ऐकून देव समाधान पावले. मग गजाननाने एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले. तो अमरावती त्रिपुराच्या राज्यसभेत प्रवेशला. त्रिपुरासुराने त्याचे स्वागत केले. त्याचे क्षेम कुशल विचारले. तो ब्राह्मण म्हणाला, दैत्यराज, मी कलाधर आहे. तुझी कीर्ती आणि ऐश्वर्य याविषयी ऐकून मुद्दाम तुझ्या भेटीस आलो. येथे येऊन मला आनंद झाला. त्रिपुरासुराने त्याच्या विद्वत्तेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो म्हणाला, मी 14 विद्या आणि 64 कलांमध्ये पारंगत आहे. ते ऐकून त्रिपुरासुराला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, हे विप्रा, तू मला स्वतःच्याच एखाद्या कलेचे प्रात्यक्षिक दाखव. ते म्हणणे मान्य करून कलाधर रूपी गणपतीने त्याच्या समक्षच स्वकौशल्याने 3 विमाने तयार केली. तो त्रिपुरास म्हणाला, दैत्यराज, या विमानांच्या सहाय्याने तू क्षणार्धात कोठेही जाऊ शकशील. तू जे मनात आणशील ते तुला त्वरित प्राप्त होईल. या विमानांचा कोणीही भेद करू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शंकराने जर एकाच बाणात या तिन्ही पुरांचा अर्थात विमानांचा भेद केला तर तुला त्याच क्षणी मृत्यू येईल. अशा प्रकारे कलाधराने त्रिपुरासुराला त्याच्या मृत्यूचे रहस्य आधीच सांगून टाकले. त्याच्यासाठी ही धोक्याची सूचनाच होती. पण त्रिपुरासुराने त्याच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिले नाही. ती कलाधर निर्मित विमाने आपल्याच मृत्यूचे कारण आहेत हे त्याने जाणले नाही. ती विमाने पाहून त्याला खूपच आनंद झाला. तो कलाधरास म्हणाला, हे विप्रश्रेष्ठा, तू खरोखरच गुणवान आहेस. तुझे कला कौशल्य प्रशंसनीय आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तरी निशंक मनाने जे हवे आहे ते मागून घे. कलाधर म्हणाला, हे दैत्याधिपती, पूर्वी मी कैलास पर्वतावर गेलो होतो. तेथे चिंतामणी गणेशाची फारच मनोहर मूर्ती पाहिली. ती मला खूपच आवडली होती. ती माझ्यापाशी असावी अशी माझी उत्कट इच्छा आहे. म्हणून मला काही द्यायचेच असेल तर ती गणेश मूर्ती आणून दे. त्रिपुर म्हणाला, एवढेच ना, मी तुझी इच्छा लवकरच पूर्ण करतो. माझ्या पराक्रमावर प्रसन्न होऊन शंकराने त्याचे निवासस्थान असलेला कैलास पर्वतच मला देऊन टाकला आणि तो स्वतः मंदार पर्वतावर निघून गेला आहे. तेव्हा कलाधर म्हणाला, याचा अर्थ चिंतामणी गणेशाची ती मूर्ती आता मंदारावर शंकराकडेच असणार. तेव्हा तूही तेथेच जा. त्रिपुरासुराला कलाधराचे म्हणणे पटले. ती मूर्ती मी लवकरच तुझ्या स्वाधीन करतो असे आश्वासन देऊन त्याने विप्ररूपी गणपतीचा थोर सन्मान केला. त्याची षोडशोपचारे पूजा करून दिव्य भेटवस्तू त्याला अर्पण केल्या. कार्य साधून गणपती निघून गेला. त्रिपुरासुराने दूत पाठवून शंकराकडे चिंतामणी गणेश मूर्तीची मागणी केली. ती त्याने साप धुडकावून लावली. दूत निराश होऊन रिकाम्या हाताने परतला. ते पाहून त्रिपुराला प्रचंड संताप आला. त्याने बलाढ्य दैत्यसेनेसह मंदार पर्वतावर चढाई केली.
त्रिपुरासूर युद्धाला ठाकलेला पाहून शंकरानेही आपल्या सर्व गणांना युद्धाची तयारी करण्यास सांगितले. त्यावेळी गणपतीचे पूजन न करताच तो युद्धासाठी निघून गेला. बघता बघता दोन्हीकडचे वीर एकमेकांवर चढाई करून गेले. रणवाद्यांच्या आणि सैन्यांच्या गर्जनांच्या निनादाने सारा आसमंत भरून गेला. तुंबळ युद्ध सुरू झाले. तुल्यबळ योद्धे परस्परांना भिडले. नंदी आणि चंड, कार्तिकेय आणि प्रचंड, पुष्पदंत आणि भीमकाय, वीरभद्र आणि वज्रद्रष्ट, इंद्र आणि त्रिपुरासुराचा प्रधान, जयंत आणि त्रिपुरपुत्र यांच्यात हातघाईची लढाई सुरू झाली. आव्हाने प्रति आव्हाने देत ते बलाढ्य योद्धे एकमेकांचा घात करण्यासाठी भयंकर शस्त्रास्त्रांचा मारा करू लागले. एकच रणधुमाळी माजली. प्रेतांचे खस पडू लागले. मंदार पर्वतावर रक्ताच्या नद्या उगम पावल्या. त्यात वीरांची मस्तके, त्यांची धडे व भग्न अवयव वाहताना दिसू लागले. शिवगणांनी पराक्रमाची शर्थ करून त्रिपुराच्या बलाढ्य दैत्यसेनेला पुरते जर्जर केले. हार पत्करून ती दशदिशांना पळू लागली. ते पाहून संतापलेल्या त्रिपुराने देवसेनेवर भयंकर अग्न्यस्त्राचा प्रयोग केला. त्यातून उसळलेली प्रचंड अग्निज्वाला देवांना भस्मसात करू लागली. या ज्वालेतून एक अतिविराट भयानक पुरुष उत्पन्न झाला. तो आपल्या अकराळ विक्राळ जबड्याने दैवसेनेला गिळंकृत करू लागला. भयभीत झालेले देव आणि शिवगण शंकराच्या आश्रयास धावले. तेव्हा संतापलेल्या शिवाने त्या ज्वालोत्पन्न पुरुषावर भयंकर विनाशकारी अस्त्रांचे प्रयोग केले. त्या अस्त्रांच्या प्रहाराने तो खाली पडायचा, मग पुन्हा उठून हाहाकार माजवायचा. त्यामुळे दैवसैन्य व शिवगण हतबल झाले. अवसान गळालेले, बिथरलेले असे ते सर्वजण प्राणरक्षणार्थ वाट फुटेल तेथे पळून गेले. शंकरानेही युद्धभूमीवरून काढता पाय घेतला. या विजयाच्या उन्मादात त्रिपुरासुराने पार्वतीचे हरण करण्याचा निश्चय केला. हे वृत्त कळताच पार्वती भयभीत झाली. ती सूक्ष्म रूपाने आपल्या पित्याकडे हिमालयाकडे निघून गेली. त्याने तिला अत्यंत दुर्गम आणि गुप्त स्थानी लपवली. त्रिपुरासुराने मंदार पर्वतावर पार्वतीचा कसून शोध घेतला, पण ती हाती लागली नाही. चिंतामणी गणेश मूर्ती मात्र सापडली. जिच्यासाठी शंकराशी युद्ध करावे लागले, ती मूर्ती सापडल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेना. ती मूर्ती खरोखरच अप्रतिम होती. दैदिप्यमान व दिव्य रत्नांनी मंडित अशी होती. त्याने ती मूर्ती कलाधरास देण्यासाठी आपल्याबरोबर घेतली आणि तो माघारी वळला. तेवढ्यात ती अदृश्य झाली. या घटनेचे त्रिपुरासुराला मोठे आश्चर्य वाटले. तसेच आपण आपला शब्द पूर्ण करू शकणार नाही याचे वैषम्यही वाटले. देवांसहित प्रत्यक्ष शंकराचा आपण पराभव केला म्हणून त्रिपुरासुराला फारच उन्माद चढला. त्याने त्रिखंडात उच्छाद मांडला. ऋषी, मुनी, देवभक्त, शिवभक्त, सज्जन, सदाचारी माणसे यांचा फारच छळ केला. त्याच्या अत्याचारांनी समस्त सृष्टी त्राही त्राही करू लागली. सर्वत्र भीषण अवकळा पसरली. प्रजा संतस्त्र झाली. देव हतबल होऊन हा सर्व प्रकार पाहत होते. त्यावेळी नारदांनी शंकराची भेट घेतली. ते म्हणाले, महादेवा, आपण चिंतामणी गणेशाची पूजा न करताच त्रिपुराशी युद्ध केलेत, म्हणून ही पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे. श्री गणपतीच्या वरदानानेच त्रिपुराला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, हे लक्षात घ्या. त्याचा युद्धात पराभव करायला असेल तर तुम्हालाही गणपतीची आराधना करून त्याला प्रसन्न करून घ्यावे लागेल. त्यानंतरच तुम्ही त्रिपुरासुराशी युद्ध करा, म्हणजे यश तुम्हालाच मिळेल. शंकरालाही त्याचे म्हणणे पटले. तो म्हणाला, हे ब्रह्मर्षी, मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुम्ही मला योग्य वेळी योग्य सूचना दिलीत.
पूर्वी गणपतीने मला एकाक्षर व षडक्षर मंत्राचे महात्म्य सांगून संकटसमयी त्या मंत्रांचा जप करण्यास सांगितले होते. त्रिपुराशी युद्धास जाताना मला या गोष्टींचे विस्मरण झाले. मी चिंतामणी गणेशाचे पूजनही केले नाही, म्हणून माझा पराभव झाला हे स्पष्ट आहे. त्यानंतर शंकराने दंडकारण्यातील एकांतात 10 वर्षे एकाग्रतेने श्री गणेशाची आराधना केली. तेव्हा त्याच्याच मुखातून दिव्य आणि विलक्षण रूपात श्री गजानन प्रकट झाला. 5 मुखे, 10 हात, मस्तकावर चंद्र, गळ्यात रुंडमाळा, अंगावर नागांची भूषणे अशा स्वरूपात तो शंकरही दिसत होता आणि गणपतीही दिसत होता. शंकराने त्या दिव्य गणपतीला नमस्कार केला. त्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तेव्हा गणपती म्हणाला, हे महादेवा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. यापुढे संकटसमयी तू ज्या ज्या वेळी माझे स्मरण करशील त्या प्रत्येक वेळी मी त्या संकटाचे निवारण करीन. युद्धप्रसंगी माझ्या बीजमंत्राने अभिमंत्रित केलेला बाण तू त्रिपुरासुराच्या विमानांवर सोड. ती तिन्ही पुरे एकाच वेळी नष्ट करण्यासाठी हाच एकमात्र उपाय आहे. ती तिन्ही पुरे नष्ट झाल्याबरोबर त्रिपुरासुर सामर्थ्यहीन होईल. मग त्याचा नाश करणे तुला अशक्य नाही. आता मी तुला माझे सहस्रनाम स्तोत्र सांगतो. या सहस्रनामावलीच्या नित्य श्रवण पठणाने माझ्या भक्तांच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. त्यांना जय आणि यश मिळेल. त्यांच्या शत्रूंचा नाश होईल. गणपतीने शंकराला आपली सहस्रनामे सांगितली. त्याने देवांना व शिवगणांनाही दर्शन दिले. त्यांना आशीर्वाद देऊन तो अदृश्य झाला. शंकराने या तपश्चर्येच्या स्थानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेथे मनोहर देवालय बांधले. त्या परिसरात मणिपूर नामक नगर बसवले. कथेच्या ओघात सोमकांत राजाला श्री गणेश सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य सांगावे असे भृगु ऋषींना वाटले. ते म्हणाले, हे राजा, गणेश सहस्रनामावलीच्या अद्भुत प्रभावाची अनुभूती आल्यानंतर शंकराने ती ब्रह्मदेवास सांगितली. ब्रह्मदेवाने ती व्यासांना सांगितली आणि व्यासांकडून ती लोककल्याणार्थ जगात प्रकट झाली. श्री गणेश सहस्रनाम स्तोत्राची गणपती ही देवता, गम हे बीज, पुष्कल हा छंद, तुडे ही शक्ती आणि स्वाहा हे कीलक आहे. गणेश्वर, गणक्रीड अशा नामांनी या स्तोत्राचा प्रारंभ होतो आणि अनंत नाम, अनंत श्री, अनंतो मुनी संस्थितः अशा नामांनी ते पूर्ण होते. पहाटेस ब्रह्ममुहूर्तावर या स्तोत्राचा शांत चित्ताने, एकाग्रतेने व भक्तिभावाने नित्य पाठ करणाऱ्या उपासकाला जगातील सर्व प्रकारची सुखे व सर्व प्रकारची दैवी संपत्ती प्राप्त होईल. तो सर्व सद्गुणांनी युक्त होईल. त्याचे इहपर कल्याण होईल. असा श्री गजाननाचा या स्तोत्राला आशीर्वाद आहे. ज्या देशातील लोक या स्तोत्राचे नित्य नेमाने श्रवण पठण करतील तो देश सुखी व संपन्न होईल. जो धनहीन मनुष्य या स्तोत्राचा पूर्ण श्रद्धेने 4 महिने पाठ करेल त्याचे दारिद्र्य जाऊन त्याला उत्पन्नाचे सात्विक मार्ग उपलब्ध होतील. असे श्री गजाननाचे वरदान आहे. ज्या कोणाला मनात असूनही कामधंद्याच्या, व्यवसायाच्या व्यापामुळे वा अडचणींमुळे सहस्रनाम स्तोत्राचे पठण करता येत नाही, त्यांनी गजाननास अत्यंत प्रिय असलेल्या 21 नामांचा जप केल्यास त्यांना सहस्र नामजपाचे पुण्य लाभेल, असेही त्यांनी सांगितलेले आहे. गणपतीची ती परम सिद्धिदायक आणि पवित्र नामे अशी आहेत: गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, प्रसादनम, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, आशापूर, बीज, वरद, शिव, कश्यपानंद, वाचासिद्ध आणि ढुंडी विनायक. श्री गणेश सहस्रनामावलीचे
महात्म्य सांगून भृगु ऋषी मूळ कथेकडे वळले. ते म्हणाले, राजा, श्री गणपतीकडून त्रिपुरासुराच्या वधाचे रहस्य आणि वरदान प्राप्त झाल्यामुळे शंकराला खूपच आनंद झाला. त्याने सुंदर नृत्य केले. मग सर्व देवांना बोलावून युद्धाची सिद्धता करण्यास सांगितले. हे वृत्त कळताच त्रिपुरासुरानेही युद्धाची जय्यत तयारी केली आणि तो देवांवर चढाई करून गेला. उभय पक्षी तुंबळ लढाई झाली. या अटीतटीच्या युद्धात देवसेनेला पुन्हा एकदा भयंकर हानी सोसावी लागली. तिच्या मोठ्या प्रमाणावर नाश झाला. हजारो देवगण जायबंदी झाले. तेव्हा संतापलेल्या इंद्राने त्रिपुरासुराच्या सैन्यात घुसून वज्रप्रहाराने मोठी कत्तल केली. त्याच्या पुढे कोणाचेच काही चालू ना. असुरांकडील महावीरही हतबल झाले. ते दृश्य पाहून त्रिपुरासुराने एक अभिमंत्रित बाण सोडला. त्या बाणातून सहस्रावधी बाण उत्पन्न झाले. त्यांनी सारा आसमंत व्यापून टाकला. इंद्र निष्प्रभ झाला. देवसैन्य दशदिशांना पळू लागले. पुन्हा एकदा पराजय पदरात पडतो की काय अशी देवांना धास्ती वाटली. तेव्हा शंकराने त्रिपुरासुराचा वध करायचाच असा निश्चय केला. त्याने पृथ्वीचा रथ केला. त्याला सूर्य व चंद्र ही 2 चाके जोडली. ब्रह्मदेव हा त्या रथाचा सारथी झाला. अश्विनी कुमार हे रथाश्व झाले. शंकराने मेरू पर्वताचे धनुष्य केले. बाण म्हणून श्री विष्णूची योजना केली. मग आचमन, प्राणायाम, गणेश स्मरण व श्री गणेश सहस्रनामावलीचा पाठ केला. एकाग्र चित्ताने एकाक्षर मंत्राचा जप केला. विष्णुरूपी बाणाची विधिवत पूजा करून त्यास अभिमंत्रित केले. मग तो पृथ्वीरूपी दिव्य रथावर आरूढ होऊन समरांगणात आला. त्याने त्रिपुरासुराला युद्धाचे आव्हान दिले. त्याला पाहून देवसेनेतही उत्साह संचरला. रणवाद्यांच्या निनादात दोन्ही सैन्ये एकमेकांवर लोटली. प्रचंड रणधुमाळी माजली. त्रिपुरासूर आणि शंकर मोठ्या त्वेषाने परस्परांवर शस्त्रास्त्रांचे प्रहार करीत होते. दोघेही महाबलाढ्य. तेथे कोणी कोणाला हार जावे. त्रिपुर आवरत नाही हे पाहून शंकराने अभिमंत्रित विष्णुबाण धनुष्यावर चढवला. तो त्रिपुराच्या दिशेने सोडला. त्या बाणाच्या दिव्य प्रभेने दशदिशा उजळून निघाल्या. प्रलय काळच्या विजांप्रमाणे प्रचंड कडकडाट झाला. त्या आवाजाने ब्रह्मांडाला हादरे बसले. सृष्टीमध्ये मोठे उत्पात झाले. त्या महातेजस्वी बाणाने त्रिपुरासुराची तिन्ही पुरे एकाच वेळी भेदली. ती जळून भस्मसात झाली. त्या बाणाने मूर्छित झालेला त्रिपुर पुन्हा उठलाच नाही. त्याच्या देहातून निघालेली प्राणज्योत शिवाच्या शरीरात प्रविष्ट झाली. त्यावेळी त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली. त्रिपुराच्या वधानंतर उरल्यासुरल्या असुरांना देवगणांनी ठार केले. देवांना मोठा विजय प्राप्त झाला. त्रिपुराच्या वधाने संपूर्ण त्रिखंडात आनंदाला उधाण आले. देवतांनी शंकरावर पुष्पवृष्टी करून त्याची अपार स्तुती केली. असुरांच्या ताब्यातून मुक्त झालेली अमरावती त्यांना पुन्हा परत मिळाली. इंद्र सिंहासनारूढ झाला. देवता आपल्या आपल्या अधिकारानुसार पुन्हा कार्यरत झाल्या. सृष्टीचक्र पूर्वपदावर आले. शंकराने कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे शंकराला त्रिपुरारी व त्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले. या प्रसंगाचे स्मरण करून घरोघरी दीपोत्सव करण्याची प्रथा रूढ झाली. कार्तिक मासातील उपासनांचे महत्त्व फार आहे. या मासात स्नान, दान, जप, तप, होमादी धर्मकृत्ये केल्याने त्यांचे अपार बहुल पुण्य मिळते. म्हणून कार्तिक मासास बहुल मास आणि कार्तिक पौर्णिमेस बहुली पौर्णिमा असे म्हणतात. कार्तिक पौर्णिमेस प्रातः समयी शिवपूजन केल्याने रात्री घडलेली पापे नष्ट होतात. मध्यान्ही शिवपूजन केल्याने
जन्मभरात घडलेली पातके भस्मसात होतात आणि सायंकाळी प्रदोष समयी शिवपूजन केल्याने सप्तजन्मकृत सर्व पापांचे निवारण होते. या दिवशी दीपोत्सव केल्याने शिवाची प्रसन्नता लाभून सर्व कार्ये यशस्वी होतात. मनुष्याला सुख, शांती व समाधान प्राप्त होते. त्रिपुरारी पौर्णिमेचे महात्म्य हे असे आहे. अध्याय 48 ते 51. गणेश व्रतांची माहिती. गणेश पूजनाची फलश्रुती. त्रिपुरासुराची कथा सांगून झाल्यावर भृगु ऋषी सोमकांतास म्हणाले, हे राजा, आधीच्या युद्धात शंकर रणांगणातून निघून गेल्यावर त्रिपुरासूर पार्वतीचे हरण करण्यासाठी मंदार पर्वतावर गेला होता. पण तत्पूर्वीच ती आपल्या पित्याकडे हिमालयाकडे निघून गेली होती. त्याने तिला एका गुप्त दुर्गम गुहेमध्ये लपवून ठेवली. हा सर्व वृत्तांत मी तुला आधीच सांगितला आहे. त्यानंतर काय झाले ऐक. त्रिपुरासूर मंदार पर्वतावरून चिंतामणी गणेशाची मूर्ती घेऊन गेला. त्यानंतर त्याने पार्वतीचा शोध घेतला नाही. तो निघून गेल्यावर पार्वती गुप्त गुहेतून बाहेर येऊन त्वरेने मंदार पर्वतावर आली. तिने शंकराचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा पत्ताच लागला नाही. तिला रडू कोसळले. शंकराला व हिमालयाला हाका मारीत ती रानोमाळ भटकू लागली. अरण्यातील एका कोळ्याने तिचे रुदन ऐकले. तो शिवभक्त होता. पार्वतीच्या मुखातून शिवनाम ऐकून त्याला मोठे नवल वाटले. कोणीतरी शिवभक्त स्त्री संकटात सापडली आहे, आपण तिला मदत केली पाहिजे असा विचार करून तो त्वरेने हिमालयापाशी गेला व म्हणाला, हे गिरिराज, दिव्य वस्त्रभूषणे धारण केलेली कोणीतरी एक अनुपम सुंदर स्त्री तुमच्या व शिवाच्या नावाने हाका मारीत मंदार पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून हिंडत आहे. तो वृत्तांत ऐकून हिमालय त्वरेने पार्वतीपाशी आला. त्याने तिचे प्रेमपूर्वक सांत्वन केले. तो म्हणाला, पार्वती, तू शिवाची शक्ती आहेस. तुम्हा दोघांचा वियोग होणे कदापिही शक्य नाही. तू स्वतःला आवर. मी तुमची लवकरच भेट घडवीन. त्याने तिला आपल्या घरी आणले. शंकराचे कुशल वृत्त न समजल्यामुळे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती. तिला धीर निघवेना. ती पित्याला म्हणाली, बाबा, मला शंकरांची खूप आठवण येत आहे. त्यांचा विरह मला जराही सहन होत नाही. तरी ज्या योगे त्यांची व माझी भेट होईल असा एखादा उपाय सांगा. हिमालय म्हणाला, मुली, तुझी मनोव्यथा मी जाणतो. तू गणपतीची आराधना कर, म्हणजे तुझे मनोरथ लवकरच पूर्ण होईल. आता ही आराधना कशी करावी ते ऐक. भल्या पहाटे उठून नैऋत्येस जावे. वनातील पालापाचोळा पडलेल्या जागेवर शौच करावे. घरी यावे. हातपाय धुवावे. दात घासावे. जीभ स्वच्छ करावी. मग विहीर, नदी, तलाव अशा ठिकाणी स्नान करावे. मग मंत्रोक्त स्नान करावे. शरीर कोरडे करून धुतलेली वस्त्रे नेसावीत. घरी यावे. भाळी कुंकुम आणि भस्म तिलक लावावा. चांगल्या जागेतील चिकट माती आणावी. तीत पाणी घालून ती मळावी. त्या मातीपासून एक चतुर्भुज गणेश मूर्ती घडवावी. तिच्या दोन्ही हातांमध्ये पाश व परशु, एका हातात मोदक आणि एका हातात वरद मुद्रा असावी. मृत्तिकेची ही गणेश मूर्ती पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर ठेवावी. हात स्वच्छ धुवावेत. पूजेची उपकरणे, पूजा द्रव्ये यांची सिद्धता करावी. पूजा साहित्यामध्ये पाणी, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता, जास्वंदीची फुले, 108 दुर्वा यांचा समावेश असावा. नैवेद्यासाठी माव्याचे किंवा उकडीचे मोदक, लाडू, खीर, घारगे आदी गोड पदार्थ असावेत. पूजा सिद्धता झाल्यावर मृगाजिनावर, दर्भासनावर किंवा स्वच्छ वस्त्राच्या आसनावर पद्मासन घालून बसावे. आचमन, प्राणायाम, गायत्री मंत्रोच्चार,
देवादिकांना वंदन, देशकालादी उच्चार, संकल्प, गणपती स्मरण, आसन शुद्धी, षडंगन्यास इत्यादी प्रारंभिक क्रिया झाल्यावर श्री गणपतीच्या सुंदर मूर्तीचे हे देवा, हे एकदंता, शूर्पकर्णा, हे लंबोदरा, तू भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतोस. रिद्धी सिद्धी व बुद्धी या तुझ्याच परिचारिका आहेत. हे परमेश्वरा, सर्व देव नित्य तुझेच ध्यान करतात. अशा अर्थाच्या मंत्राने ध्यान करावे. त्यानंतर हे जगदाधारा, हे अनाथनाथा, हे कृपावंता, दीनबंधो, तू येथे येऊन मी करीत असलेल्या या पूजारूपी सेवेचा स्वीकार कर, अशा अर्थाच्या मंत्राचे आवाहन करावे. मग चौरंगावरील मूर्तीची भक्तिभावाने पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. गणपती स्तोत्र, गणेश सूक्त किंवा गणेश सहस्रनामावलीचा पाठ करावा. हात जोडून देवाची प्रार्थना करावी. हे गणनायका, गणाधीशा, तुला नमस्कार असो. तू त्रैलोक्याचा अधिपती आहेस. भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेस. तू संकटाचे निवारण करतोस. दीनपतितांचा कैवार घेतोस. हे प्रभो, मी यथाविधी, यथामती, यथाशक्ती तुझी पूजा केलेली आहे. या माझ्या सेवेचा तू स्वीकार कर. पूजा करीत असताना दुर्लक्षादी अपराधांबद्दल मला क्षमा कर. तू मोठा उदार आहेस. अल्पसेवेने संतुष्ट होणारा आहेस. तू माझ्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण कर. तू माझ्यावर नित्य कृपा दृष्टी ठेव. माझ्या पाठीशी राहा. या प्रार्थनेनंतर गणपतीला साष्टांग नमस्कार करावा. सर्व सिद्धिदायक विनायक मंत्राचा एकाग्र चित्ताने जप करावा. पार्वती हिमालयास म्हणाली, तात, गजाननाच्या कोणत्या मंत्राचा जप करावा ते मला माहीत नाही. कृपा करून त्याविषयी सविस्तर सांगा. हिमालय म्हणाला, मुली, तसे पाहता गणपतीचे अनेक मंत्र आहेत. त्यापैकी ओम व गंग हे एकाक्षर मंत्र विशेषत्वाने प्रसिद्ध व अनुभवसिद्ध आहेत. गणेशाय नमः हा षडक्षरी मंत्र अत्यंत उपयुक्त आहे. त्यापैकी कोणत्याही मंत्राचा लक्ष वा दशलक्ष संख्येत जप करावा. जपानुष्ठानास विनायकी चतुर्थीस प्रारंभ करावा. अशा प्रकारे महिनाभर आराधना करावी. या उपासनेने गणपतीची प्रसन्नता लाभून शंकराच्या भेटीची तुझी मनोकामना लवकर पूर्ण होईल. आता मी तुला पार्थिव मूर्तीपूजनाची फलश्रुती सांगतो. एका मूर्तीची पूजा केल्याने धनधान्याची संपन्नता येते, पुत्रप्राप्ती होते, पशुवृद्धी होते. 2 मूर्तींची पूजा केल्याने असाध्य कार्यही साध्य होते. 3 मूर्तींची पूजा केल्याने मौल्यवान रत्ने व राज्यपद प्राप्त होते. 4 मूर्तींची पूजा केल्याने धर्मादी 4 पुरुषार्थ सिद्ध होतात. 5 मूर्तींच्या पूजनाने सार्वभौम राज्य लाभते. 6 मूर्तींच्या पूजनाने सृष्टीच्या उत्पत्तीचे सामर्थ्य प्राप्त होते. 7, 8 व 9 मूर्तींच्या पूजनाने सर्वज्ञता व त्रिकाल ज्ञान प्राप्त होते. 10 मूर्तींच्या पूजनाने सर्व देवता व सनकादिक ऋषी वश होतात. 11 मूर्तींच्या पूजनाने 11 रुद्रांचे व 12 मूर्तींच्या पूजनाने 12 आदित्यांचे स्वामित्व प्राप्त होते. पूजकाने संकटाच्या व्याप्तीनुसार मूर्ती संख्या वाढवून त्यांची पूजा करावी. नित्य 108 मूर्तींची पूजा केल्याने कधीही कोणतेही संकट येत नाही. 1,00,000 मूर्तींची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होते. 5 मूर्तींनी 3 किंवा 7 दिवस श्रद्धेने पूजा केल्यास बंदिवासातून सुटका होते. 7 मूर्तींची 5 वर्षे भक्तिभावाने नित्यपूजा केल्याने महापातके नष्ट होतात. या सर्व उपासनांमध्ये आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. फलश्रुतीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे उपासना करून त्याची अनुभूती घ्यावी लागते. भाविकांना आपापल्या श्रद्धेनुसार अनुभव येत राहतात. लोकांच्या मनात संशयच जास्त असतो.
विश्वास नसल्यामुळे त्यांना फलप्राप्ती होत नाही. गणपती सर्वसाक्षी सर्वेश्वर आहे. त्याचे महात्म्य अगाध आहे. आपल्या भक्तांवर त्याची नेहमी कृपादृष्टी असते. जो भक्त आजन्म एकाच गणेश मूर्तीची पूजा करतो तो अंती गजानन स्वरूपीच होतो. त्याच्या दर्शनाने अन्य जनांनी दुःख संकटे दूर होतात. त्याची पूजा केल्यास ती गणपतीला पोचते. 3 गणेश मूर्तींची 9 दिवस संकल्पपूर्वक पूजा केल्याने रोगमुक्ती होऊन आरोग्य लाभते. सुवर्ण, चांदी, तांबे, कासे किंवा प्रवाळाच्या मूर्तीची पूजा केल्याने उपासनेच्या प्रभावाने व गणेश कृपेने अल्पावधीत सिद्धी प्राप्त होतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे प्रसन्न मनाने व भक्तिभावाने केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते. त्या दिवशी प्रातःकाळी शुचिर्भूत व्हावे, पूजनस्थळ सुशोभित करावे, रंगमाळा काढाव्यात, दीपांची आरास करावी, गणेश मूर्तीची उत्तम पूजा करावी, होम करावा, पूर्णाहुती द्यावी, ब्राह्मणाचे पूजन करून त्याला द्रव्य आणि वस्त्र द्यावे. ज्याला शक्य आहे त्याने गोदान, भूमिदान करावे. होमाच्या दशांश संख्येत तर्पण करावे. तर्पणाच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन द्यावे. दाम्पत्य भोजनास बोलवावे. त्यांचे पूजन करावे. त्यांना दक्षिणा आणि वस्त्र द्यावे. मग यजमानाने सहपरिवार आनंदाने भोजन करावे. त्या दिनी उत्सव करावा. गायन वादनादी कार्यक्रम ठेवावा. कीर्तन प्रवचनाचे आयोजन करावे. दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेश मूर्तीची उत्तर पूजा करावी. ती गणेश मूर्ती सजविलेल्या पालखीत किंवा रथात ठेवून मिरवणुकीने वाजत गाजत जलाशयापर्यंत न्यावी. तेथे तिचे विधीपूर्वक विसर्जन करावे. असे हे गणेश चतुर्थी व्रत पुण्यवर्धक, इष्टफलदायक आणि विघ्ननाशक आहे. पार्वती, आता तुला मी गणेश चतुर्थीच्या महात्म्याविषयी एक प्राचीन कथा सांगतो. ऐक. एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह कैलासावर बसले होते. त्यावेळी त्यांनी कार्तिक स्वामींना अनेक व्रतांची माहिती सांगितली. तेव्हा कुमार म्हणाला, पिताश्री, या सर्व व्रतांमध्ये आचरण्यास सुलभ आणि शीघ्र फलप्राप्ती करून देणारे एखादे व्रत असल्यास त्याविषयी सांगावे. तेव्हा शंकर म्हणाले, कुमारा, गणेश चतुर्थीचे व्रत हे आचरण्यास सोपे, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि त्वरित कार्यसिद्धी करून देणारे म्हणून प्रसिद्ध आहे. याला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात. या व्रताचे 2 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणपतीच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली जाते. दुसऱ्या प्रकाराबद्दल थोडे विस्ताराने सांगतो. यात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत 1 महिनाभर उपवास करावा. त्या काळात स्वतःच्या सामर्थ्याला अनुसरून एकभुक्त राहावे, नक्त भोजन करावे, अयाचित वृत्तीने राहावे किंवा सायंकाळी हविष्यान्न भक्षण करावे. नित्य शुचिर्भूत असावे. गणपतीची पूजा करावी. ब्रह्मचर्य पाळावे. गणेश मंत्राचा 50,000, 1,00,000 किंवा दशलक्ष संख्येत जप करावा. श्री गणपतीचे एकाग्र चित्ताने ध्यान करावे. 2 किंवा 4 तोळे वजनाची मूषकारूढ किंवा मयुरारूढ अशी सुवर्णाची गणेश मूर्ती बनवून घ्यावी. सजवलेल्या मखरात धान्य पसरून त्यावर शुद्ध धातूचा कलश ठेवावा. त्यावर त्याच धातूचे पूर्ण पात्र ठेवावे. त्या पात्रात 5 पाने व 5 रत्ने घालून कलशाला शुभ्र वस्त्राने गुंडाळून पीठपूजा करावी. पूर्ण पात्रात गणेश मूर्ती ठेवून तिची विधिवत पूजा करावी. आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार श्री गणपती प्रित्यर्थ हवी द्रव्यांच्या आहुती देऊन होम करावा. आचार्यांचे पूजन करून त्यांना यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी. वस्त्र द्यावे. गाय, भूमी, सुवर्ण यांचे दान करून त्यांना संतुष्ट करावे.
21 किंवा 108 ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. गोरगरिबांना, मुक्या जीवांना, अतिथींना भोजन द्यावे. मग कुटुंबियांसमावेत आनंदाने भोजन करावे. भोजन समयी उपासकाने मौन पाळावे. हे गणेश चतुर्थीचे व्रत उत्तम फलदायी असून भोग, मोक्ष, ऐश्वर्य, समृद्धी व यश मिळवून देणारे आहे. पहिल्या प्रकारात सांगितलेले गणेश चतुर्थीचे पार्थिव मूर्तीचे पूजन करण्याचे व्रतही आचार्यांकडून मंत्र आणि व्रतोपदेश घेऊन संकल्पपूर्वक करावे. हे व्रतही सर्व सिद्धिदायक आहे. या व्रताला वरद गणेश व्रत किंवा गणेश चतुर्थी व्रत अशी अन्य नावे आहेत. हिमालयाने पार्वतीला गणेश व्रतांची माहिती सांगितली तेव्हा तिच्या मनात या व्रतांविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली. ती म्हणाली, पिताश्री, शंकरांचा विरह मला सहन होत नाही. त्यांच्या भेटीसाठी मी अगदी व्याकुळ झाली आहे. मी गणपतीची मनःपूर्वक आराधना करणार आहे. तुम्ही मला या गणेश व्रतांचे आचरण पूर्वी कोणी केले, यापासून त्यांना काय लाभ झाला याविषयी सविस्तर इतिहास सांगावा. हिमालय म्हणाला, पार्वती, तुझी उत्कंठा पाहून मला खरोखरच आनंद झाला आहे. तुझ्याप्रमाणे कार्तिकेयलाही याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. तेव्हा शंकरांनी त्याला कथारूपाने गणेश व्रतांचे महात्म्य सांगितले. त्याच कथा मी तुला सांगणार आहे. त्या लक्षपूर्वक ऐक. अध्याय 52 ते 56 गणेश चतुर्थी व्रत महात्म्य कथा. हिमालय पार्वतीला गणेश भक्तीच्या कथा सांगू लागला. तो म्हणाला, पूर्वी कर्दम नामक एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो महापराक्रमी, सर्व उत्तम गुणांनी युक्त व धर्मशील होता. एके दिवशी महर्षी भृगू त्याच्या भेटीस गेले होते. राजाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. उच्चासनी बसवून त्यांची पूजा केली. मग त्याने विचारले, हे तपोनिधी, मला कोणत्या पूर्व पुण्याईने या जन्मी एवढे विस्तृत राज्य व अपार ऐश्वर्य प्राप्त झाले, हे सांगण्याची कृपा करा. ही कथा भृगु ऋषी स्वतः सोमकांताला सांगत आहेत. ते म्हणाले, राजा, या कथेच्या आरंभी ज्या भृगूंचा उल्लेख केला आहे तो मीच आहे. मी कर्दम राजाला त्याच्या पूर्वजन्मीचे वृत्त सांगितले होते. गणेश महात्म्य सांगताना हीच कथा पुढे शंकराने कार्तिकेयाला, हिमालयाने पार्वतीला व ब्रह्मदेवाने व्यासांना सांगितली. आज तीच प्राचीन कथा माझ्या मुखातून ऐकण्याचे सद्भाग्य तुला लाभत आहे. कर्दमाने मला त्याच्या सद्भाग्याचे रहस्य विचारले. तेव्हा मी उत्तर दिले, राजा, पूर्वजन्मी तू परिस्थितीने गांजून गेलेला एक गरीब क्षत्रिय होतास. अपार कष्ट करूनही तुला आपल्या पत्नीचे व मुलाबाळांचे पालन पोषण नीट करता येत नव्हते. याबद्दल तुझी पत्नी तुला नेहमीच दूषणे देत असे. शेवटी कंटाळून तू गृहत्याग केलास. निबिड अरण्यात निघून गेलास. तेथे भटकत असताना तुझी आणि सौभरी ऋषींची भेट झाली. त्यांना पाहताच तुला भडभडून आले. त्यांना वंदन करून तू ओक्साबोक्षी रडू लागलास. तुझी मनोव्यथा पाहून सौभरींना दया आली. त्यांनी तुझी प्रेमाने विचारपूस केली आणि तुझे दैन्य दूर होण्यासाठी तुला गणेश वरद मंत्राचा जप करण्यास सांगितला. हे पूर्ववृत्त कदर्म राजा अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. तो म्हणाला, हे मुने, हा गणेश कोण? त्याचे स्वरूप कसे आहे? त्याचे महात्म्य काय? याविषयी जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली आहे. तरी त्याविषयी सविस्तर सांगावे. मी म्हणालो, राजा, सर्व चराचर विश्व ज्यापासून निर्माण झाले त्यालाच गणेश म्हणतात. तोच सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. तोच ओंकाराचा जनक आहे. तोच वेदांचे उत्पत्ती स्थान आहे. तोच देवांचा देव आहे. तोच जगाचा आधार आहे.
तो सर्व भूतांचा स्वामी आहे. त्याच्या कृपाप्रसादानेच ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्याचे आणि विष्णूला तिचे पालन पोषण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. या गणेशाचे महात्म्य औचित्य आहे. त्याच्या विराट अस्तित्वाचा आणि अगाध लीला कर्तृत्वाचा कोणालाही थांग लागत नाही. त्याच्याविषयी बोलताना वेदही निशब्द झाले. तेथे मी काय सांगणार. असो, सौभरींनी तुला त्यांच्या आश्रमात नेले. तेथे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तू वरद गणेश व्रत केलेस. सौभरींनी उपदेशिलेल्या मंत्रांचा एकाग्रतेने जप केलास. त्या आराधनेच्या पुण्यप्रभावाने तुला त्या जन्मात सुख, संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले. इतकेच नव्हे तर या जन्मात तू चक्रवर्ती सम्राट बनलास हे लक्षात घे. स्वतःचे पूर्वजन्म वृत्त ऐकून कर्दम थक्क झाला. त्याच्या मनात गणेश भक्ती उत्पन्न झाली. त्याने माझ्याकडून गणेश चतुर्थी व्रताचा विधी नीट समजावून घेतला. गणेश मंत्राचा उपदेशही घेतला. माझ्या मार्गदर्शनानुसार गणेशाची आराधना करून त्याने इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त करून घेतले. मृत्यूनंतर त्याला गणेशलोकी उत्तम गती मिळाली. भृगू पुढे म्हणाले, सोमकांता, हिमालयाने ही कथा सांगून पार्वतीला गणेश चतुर्थी व्रत करण्यास प्रेरित केले. त्याने तिला नलराजा, चंद्रांगद व इंदुमती यांच्याही कथा सांगितल्या. त्या कथा मी तुला सांगणार आहे. पूर्वी मगध देशात नलराव नावाचा थोर राजा होऊन गेला. तो न्याय, नीती, धर्माचे राज्य करायचा. तो महाविद्वान होता. तो त्रैलोक्यात कोठेही संचार करीत असे. इंद्रालाही त्याचा धाक होता. नलराजाची पत्नी दमयंती ही सुशील, सुंदर व पतिव्रता स्त्री होती. त्याचा प्रधान पद्महस्त हाही उदारमतवादी, मुत्सद्दी, धोरणी आणि महाबुद्धिमान होता. एके दिवशी नलराजा राज्यसभेत बसला होता. तेवढ्यात महातपस्वी गौतमांचे आगमन झाले. त्यांच्या दर्शनाने राजाला परमानंद झाला. त्याने पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यांची पाद्यपूजा केली. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. त्याच्या सेवेने गौतम अतिशय प्रसन्न झाले. तेव्हा नलाने त्यांची परवानगी घेऊन एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, महाराज, आपण सर्वज्ञ आहात. भूत भविष्य जाणता. मनुष्याला त्याच्या पूर्वकर्मानुसार सुखदुःखादी भोग प्राप्त होत असतात. या जन्मी मला उत्तम राज ऐश्वर्य, सद्गुणी पत्नी, स्वामीनिष्ठ प्रधान, विनम्र सेवक यांचा लाभ झाला आहे. हे कोणत्या पुण्यप्रभावाने साध्य झाले हे सांगण्याची कृपा करा. गौतम म्हणाले, हे राजा, पूर्वजन्मात तू गरीब क्षत्रिय वीर होतास. गौण देशातील पिंपळपुरात तुझे वास्तव्य होते. दारिद्र्यामुळे तुला सर्वत्र अपमान सहन करावा लागे. तुझी बायका मुलेही तुला टाकून बोलत असत. या उपेक्षेला कंटाळून तू निघून गेलास. विन्मनस्क अवस्थेत अरण्यातून हिंडत असताना तुझी आणि कौशिक ऋषींची गाठभेट झाली. तू त्यांना शरण गेलास. त्यांना आपली व्यथा सांगितलीस. दयाळू कौशिकांनी तुला वरद चतुर्थीचे गणेश व्रत करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तू परमश्रद्धेने त्या व्रताचे आचरण केलेस. त्यामुळे गणपतीच्या कृपेने तुला धनधान्य प्राप्त झाले. तू व तुझे कुटुंबीय सुखी झाले. याच व्रताच्या प्रभावाने तू या जन्मी चक्रवर्ती राजा झाला आहेस. गौतमांच्या मुखातून आपले पूर्ववृत्त जाणून घेऊन नलराजा धन्य धन्य झाला. त्यानेही गणेश चतुर्थी व्रताचा विधी समजावून घेतला. त्या व्रताचरणाने त्याची अक्षय कीर्ती झाली. हिमालयाने पार्वतीला आणखी एक कथा सांगितली. तो म्हणाला, चंद्रांगद हा मालव देशाचा राजा. तो महाबलाढ्य होता. दानशूर म्हणून त्याची विशेष ख्याती होती.
इंदुमती ही त्याची पत्नी. ती धार्मिक वृत्तीची, पती भक्तपरायण स्त्री होती. राजा राणी दोघेही गो, ब्राह्मण, अतिथी आणि देवता यांचे मनोभावे सेवा करीत असत. एके दिवशी अमात्यांच्या आग्रहावरून राजा मृगयेस गेला. त्याच्या समवेत सैन्य आणि सेवक वर्गही होता. वन्य शापदांच्या मागे धावताना राजा निबिड अरण्यात प्रवेशला. तेथे भयंकर दैत्यांनी त्याला घेरले. ते भीषण संकट पाहून राजा व त्याचे सैनिक प्राणभयाने व्याकुळ झाले. राक्षसांनी काही सैनिकांना मारून खाल्ले, तर काही सैनिक धडकी भरूनच मरण पावले. एका राक्षस कन्येचे चंद्रांगदाकडे लक्ष गेले. त्याचे रूप लावण्य पाहून ती मोहित झाली. कामवासना उद्दपित होऊन तिने चंद्रांगदाला उचलून घेतले. त्याला छातीशी कवटाळले आणि चुंबन घेऊन त्याला खाली ठेवले. मग तिने राजाच्या सैनिकांवर हल्ला केला. ती संधी साधून राजाने पळ काढला आणि जवळच असलेल्या एका विस्तीर्ण तलावात प्राणरक्षणार्थ झेप घेतली. काही नागकन्या तेथे जलक्रीडेसाठी आल्या होत्या. त्यांनी त्याला पाताळात नेले. त्याचे राजपिंडे रूप पाहून त्याही मुग्ध झाल्या. त्यांनी त्याची चौकशी केली. तो मालव देशाचा सोमवंशी राजा चंद्रांगदा आहे हे कळताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, आम्ही तुझ्यावर आसक्त झालो आहोत. तू आमच्याशी विवाह कर. आम्ही तुला सर्व प्रकारचे सौख्य देऊ. राजा त्यांना म्हणाला, हे नागकन्यांनो, मला एकच पत्नी आहे. मी निषिद्ध व अन्यायकारक कर्मे करत नाही. परद्रव्यहरण, परस्त्रीची लालसा आदी सर्व दुष्कर्मांपासून मी आजपर्यंत दूरच राहिलो आहे. या क्षणी मी तुमचा अतिथी आहे. तुम्ही मला अधर्मास प्रवृत्त करू नका. राजाचे बोलणे ऐकून नागकन्यांना राग आला. त्या म्हणाल्या, तू आमचे मनोरथ धुळीला मिळवलेस, आमची उपेक्षा केलीस. तू आम्हाला प्राप्त होणार नसशील तर तुझ्या पत्नीलाही तुझा सहवास लाभणार नाही. त्यांनी राजाला कारागृहात डांबले. इकडे राजाने तळ्यात उडी मारलेली पाहून ती राक्षस कन्या त्वरेने त्याच्या मागे धावली. तिने रागाने त्या तळ्यातील सर्व पाणीच पिऊन टाकले. त्यावेळी राक्षसांच्या तावडीतून पळून गेलेले काही राजसैनिक कसेबसे राजधानीत गेले. त्यांच्याकडून अरण्यातील वृत्तांत कळताच इंदुमती राणीला मोठा धक्का बसला. ती एकदम मूर्छित पडली. नगरावर शोककळा पसरली. मान्यवरांनी राणीचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. तिने सौभाग्यालंकार काढून ठेवले. सर्व राजसुखांचा त्याग करून ती विधवेचे आयुष्य जगू लागली. अशी 12 वर्षे लोटली. एकदा त्रिभुवन संचारी नारद इंदुमतीच्या भेटीस आले होते. तिने त्यांची पूजा केली. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. नारदांनी तिचे क्षेम कुशल विचारले. तिने आपली दुःखद कहाणी त्यांना सांगितली. सर्वज्ञ नारदांनी चंद्रांगद राजा जिवंत आहे हे ओळखले. ते इंदुमतीला म्हणाले, मुली, तुझा पती जिवंत आहे. त्याने तुला लवकर भेटावे म्हणून मी एक उपाय सांगतो. तू या वैधव्य लक्षणांचा त्याग करून सौभाग्यालंकार धारण करून ये. ते ऐकून राणीला जो आनंद झाला तो वर्णनातीत होता. तिने प्रधानांना ही सुखद वार्ता सांगितली. त्यांनी नगरात साखर वाटली. बघता बघता ही आनंद वार्ता संपूर्ण राज्यात पसरली. लोक आनंदाने नाचू लागले. राणीने सौभाग्यालंकार धारण केले. ती प्रसन्न मनाने नारदांच्या चरणी येऊन बसली. त्यांनी तिला गणेश चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. त्याचा सर्व विधीही सांगितला. त्यांच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवून इंदुमतीने पूर्ण श्रद्धेने ते व्रत केले. त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने नागकन्यांची मती पालटली. आपण राजाला सूडबुद्धीने उगाचच कारागृहात डांबले, त्याला व त्याच्या पत्नीला दुःख देऊन आपल्याला काही साध्य होणार नाही असा विचार करून त्यांनी चंद्रांगदाला बंधनमुक्त केले. त्याची
क्षमा मागितली. त्याचा सन्मान करून परतीच्या प्रवासासाठी एक अश्वही दिला. त्या अश्वावर आरूढ होऊन चंद्रांगद त्या तलावातून बाहेर आला. त्याने अश्व एका झाडाला बांधला आणि आपली नित्यकर्मे करू लागला. तेथे आलेल्या काही नागरिकांनी त्याला बरोबर ओळखले. ते आनंदाने त्याच्यापाशी धावले. राजाला उचलून घेऊन त्यांनी मोठा जल्लोष केला. त्यांच्यापैकी काहींनी राजधानीत जाऊन राजाच्या आगमनाचे वृत्त लोकांना सांगितले. तेव्हा पौरजनांनी त्याच्या स्वागताची उत्स्फूर्त तयारी केली. त्यांनी गुढ्या तोरणे उभारली, केशराचे सडे घातले, रस्तोरस्ती पताका लावल्या, चौकाचौकात रांगोळ्या घातल्या. मंगलवाद्यांच्या निनादाने सारे नगर दणाणून गेले. पतिसौख्यास अंतरलेल्या इंदुमतीची मनोव्यथा काय वर्णन करावी. तिने जेवाजवळ दीप लावला, साखर ठेवली. मग राजाला आणण्यासाठी खास प्रधानांना पाठवले. त्यांनी आणि सर्व लोकांनी राजाला वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले. इंदुमतीने पंचारती ओवाळून त्याला औक्षण केले. दोघांनी एकमेकांना डोळे भरून पाहिले. परस्परांना सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 12 वर्ष भोगलेली विरह व्यथा आज संपली होती. राजा राणीने अंबारीत बसून राजवाड्यात प्रवेश केला. मग ते दोघेही गणेश चतुर्थीचे व्रताचरण करू लागले. श्री गणपतीच्या कृपाप्रसादाने त्यांची उत्तरोत्तर भरभराट झाली. त्यांच्या राज्यातील लोक सुखी व समृद्ध झाले. हिमालयाच्या मुखातून गणेश व्रत महात्म्यपर कथा ऐकून पार्वतीचे अंतःकरण भक्तिभावाने भरून गेले. तिने अत्यंत श्रद्धेने गणेश व्रताचे आचरण केले. त्रिपुरासुराचा वध झाल्यावर शंकराने त्रैलोक्याची घडी बसवली. इंद्रादी देव आपापल्या अधिकारानुसार कार्यरत झाले. हे देवकार्य संपन्न झाल्यावर शंकराला पार्वतीची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. महानंदीवर बसून तो त्वरेने हिमालयाच्या घरी आला. त्या दिवशी गणेश चतुर्थीच होती. पार्वतीचे व्रताचरण त्याच दिवशी संपन्न झाले होते. शंकराचे आगमन ही त्या व्रताची फलश्रुतीच होती जणू. त्याला पाहून पार्वतीला खूप आनंद झाला. तिने त्याचे स्वागत केले. काही काळ तेथे वास्तव्य करून शिवभवानी आपल्या गणपरिवारासह कैलासावर परतले. 4थ्या दिवसाचे सत्र समाप्त.